मित्रांनो, महाशिवरात्रचं मैदान झालं आणि पुन्हा एकदा चिमण्याने गुलाल मिळवला. अर्जुन सोबत होता. पण सलग दुसरं मैदान आहे की दुसऱ्या मैदानात दुसरा नंबर. शेठ, काय सांगाल? काय नाही, आनंद आहे. कंटिन्यू गुलाला ते चिमण्या आणल्यापासून त्याने काही गुलाल माझं म्हणजे हटवून नाही दिलेला. आनंदात आहे, काय अडचण नाही. तरी कसा आजचा पायरा कसा लागला? आजचा पायरा ते उर्मिला ताईंनी 2-3 वेळा आमच्याकडे रिक्वेस्ट केली होती पायऱ्यासाठी. एकदा गाडी पळू दे, त्याच्यामुळे मग ते समंजसपणातून आपला पायरा झाला होता त्यांच्याशी. शब्द गेला होता आपला त्यांना, म्हणून त्यांना पायरा इथं देऊन टाकला आपण. शेठ, काय सांगाल? नेमकं मागचं एक मैदान झालं, त्या मैदानात पण दुसरा नंबर होता. आणि कुठं नेमकं आज आज गाडीचा काय विषय झाला? नाही, आज गाडी कडन लागली होती अर्जुन वरती. थोडस अर्जुनचं जे स्पीड आहे, म्हणजे आम्ही जे सगळं म्हणजे नियोजन बांधलं होतं अर्जुन आणि चिमण्याच्या गाडीवरती, मला नव्हतं वाटलं की या गाडीचा कधी 2 नंबर होईल म्हणून. पण ज्या म्हणजे स्पीडने अर्जुन पळत होता ते कुठंतरी आज थोडंफार, मी म्हणतो रानामुळे म्हणा कशामुळे म्हणा, थोडंफार हे झालं असेल. आणि गाडी बी आपली 1 नंबर तासावरती लागली आणि कडच्या तासावरनं गाडी लागून 2 नंबरचे मानकरी झालो. आनंद आहे आपल्याला. गटात किती तासाला गाडी ती? गटात 4 नंबर तासावरती पळालो आपण. सेमीला किती 2 नंबर तासावरती पळालो. गाडी पळाली सेमीला पण. काय सांगाल शाकीर भाई, गाडीचा आज नेमका पळ कसा होता अर्जुन? पळ चांगला होता गाडीचा, कारण कडाला लागली त्याच्यामुळे 2 नंबर झाला. मधून असती 100% 1 नंबर झाला असता गाडीचा. कडानं पळणं आणि मधनं पळणं लई जमीन आसमानचा फरक आहे. आज एक नवल वाटलं का तुम्हाला? आज विशेष बघायला भेटलं तुम्हाला? तुमच्याच सारखी सर्वसाधारण कुटुंब, गरीब कुटुंब, घरणिकीचा राजा, त्याने आज 2.5 महिन्यानंतर कमबॅक केला. नाही, बैल पळतोच तो, काही त्याला प्रॉब्लेम होता त्यामुळे बैल बांधून होता आणि बैल नंबरातलाच बैल आहे तो. अर्जुन विषयी सांगा, कारण की अर्जुन आज चिमण्याच्या गळ्यात होता. चांगला पळाला अर्जुन पण. हा, ताईचा आणि तुमचा कसा पायरा? ताई, कारण बऱ्याच दिवसांना बोलणं ते राहतं आपलं, चर्चा राहते. आणि ताईच्या गोठ्यावर पण गेलतो आपण. ताई पण लय भारी माणसं आहे ते. शेठ बी ते बी स्वभावला त्याला. त्या हिशोबाने आम्ही ताईला 2-4 वेळेस फोन आले. म्हणलं कोरेगावलाच पायरा होणार होता, पण काही कारणामुळं कोरेगावला पायरा झाला नाही. हा, सुट्टीला कोण होता? सुट्टीला आपला सागर चित्ता. अजून कोण कोण होतं नियोजनात? नियोजनात बरेच आता पोरे राहते, सगळेच राहते, सगळ्याचे नाव घेतले जात नाही. बरेच होते 7-8 जाताना. हा, काय आगामी कोणतं मैदान आहे की तिथे चिमण्या दिसेल पुन्हा? 24 तारखेला दिसणार चिमण्या पाहताना. कोणत्या मैदानात? इकडंच मैदान आहे. कोणतं आहे शेट ते गाव? किवळच्या मैदानात पळताना दिसेल. पायरा अजून लागला तसाच पळेल तिथं. शंभू आणि चिमण्या. हो, शंभू आणि चिमण्या. म्हणजे पुन्हा एकदा प्रेक्षकांना शंभू आणि चिमण्या म्हणजे नक्की गुलाल नाही, पण नंबर 1 चा मानकरी होण्याचे नाही. आपल्याला मी प्रत्येक वेळेस बोलत असतो, गुलाल पडला आपलं 1 नंबर झाल्यासारखं काम आहे. आणि ते परमेश्वराच्या वरती मनात असतं. विषय तेवढंच, म्हणजे आमच्या डोक्यात तेवढंच असतं. नंबर व्हा, 2 नंबर व्हा, 3 नंबर. आता प्रत्येक जणाला अपेक्षा राहतेच 1 नंबर व्हा. सगळेजण 1 नंबरसाठीच येते. पण गुलाल मिळाला त्यामुळं त्याच्यावरच आपण खुश राहतो. कारण आज आल्यापासून त्याने गुलालातनं मला कधी खाली जाऊन दिलेलं नाही. कितवा विजय? आता काय आणल्यापासून मला वाटतं 7वा-8वा विजय असेल. म्हणजे रेग्युलर आहे. कोरेगावचं फक्त सुट्टीचा विषय गणला आमच्याकडून. ते काय त्याच्यात बैलांची चुकी नव्हती, नाही तर तिथं बी 1001% आपला गुलालच झाला असता. त्याने कुठं असं आणल्यापासून मला नाराज नाही केलेलं. इज्जतीत ठेवलेलं आहे, मानात ठेवलेलं आहे त्याने. शेट, 2-3 हे जण म्हणजे नवाब भाई असतील, शाकीर भाई असतील, हे जवळपास 15 दिवसापासून या भागात. हो, 15 दिवसापासून आहे. म्हणजे मी ते म्हणतो ना, फक्त नावाला मालक झाल्यासारखं झालोय. त्याच पद्धतीने मालक तेच आहेत. सगळ्या गोष्टी ते घरच्या सारखे करतात. आणि नुसतं म्हणजे आपण घेतलं आणि सोडून दिलं असा विषय नाही. प्रत्येकाची विचारपूस चालू असते, कुठे काय येते. आणि जास्त मी असं कधी त्यांना व्हिडिओ कॉल करून त्रास द्यायची कामं बी करत नाही. ते त्यांच्या मनाने सगळं घरच्या बैलागत करतात, सगळं करतात. त्यामुळे काय घरातला विषय असला का ते सगळं. मित्रांनो, नेहमी आनंदात आहे.
जसा चिमण्या खरेदी केला शेटनी, अमित शेटनी, तसा चिमण्याने कुठं नाराज ठेवला नाही. आपल्या सोबत चिमण्याचे जुने मालक आहे, तसे आहे, मालकच आहे, पण नाव भैया आहे. आणि थोडस एक मुद्दामून व्हिडिओ दाखवायचा आहे की काय कष्ट आहे चिमण्याच्या पाठीमाग. तर ते कष्ट बघा. गाडीत सगळं काही सामान तुम्हाला दिसल. त्यांच्या बॅगा जवळपास 15 दिवसापासून इकडे आहे. ना बाई, किती दिवस झाले? मला आज 10 दिवस झाले येऊन. हो, आज जायचं का घरी? आज घरी जायचं. कशाला जाता 2-4 दिवसासाठी? पुन्हा 24 तारखेला मैदान इकडे. नाही, आता येऊ घरी येऊन एक चक्कर लावून, नंतर बघू मग काय तर 24. बर, काय काय हो गाडीत? मोठा ड्रम, पाण्याची व्यवस्था आहे, चिमण्याची राहायची व्यवस्था सगळी. पाणी नेमकं म्हणजे पाणी घरी येऊनच असतं त्याचं, चिमण्याचं. हो. काय काय कारण? इकडं पाणी पाजलं का सर्दी बिर्दी नाही व्हावं, त्याच्यामुळे घरच पाणी त्याला. मित्रांनो, स्ट्रगल त्या बैलाच्या पाठीमागे किती स्ट्रगल आहे ते बघा. गाडीमध्ये तुम्हाला त्यांच्या कपड्याच्या बॅगा तशाच लटकलेल्या दिसतील. चिमण्याचं मुद्दामून सांगतोय की संभाजीनगरहूनच ते चिमण्याचं पाणी भरून आणता आणि तेच पाणी त्याला पाजता. ते पाणी संपल्याच्या नंतर पाणी उकळून तुम्ही गरम करून पुन्हा त्या पाणी टाकीत संपतच नाही. आता मोठं डराम घेतला 300 लिटरचा आहे, 10 दिवस जर थांबलेत पुराचं पाणी त्याला. बरं, चिमण्या तुमच्याकडनं तुम्ही विकला म्हणता येईल, पण विकल्याच्या नंतर सुद्धा तो गुलाला ते कायम. हा गुलाला तर समजा आता 1-2 मैदान पासून जरा रेवस गंमत चालू आहे. 1-2 नंबर झाला, 1 नाही झाला बा. पण आहे कुठेतरी गुलाला मित्रांनो. गुलाला ते थोडी नाराजगीच आहे जरशी. आता पायऱ्यामुळं समजा चिमण्या बा माघार राहिला ना, ते एकच नंबर करतो कुठे बी. पण ते पायरे काही जुळाना नाही बरोबर. नक्कीच मित्रांनो, किवळच्या मैदानात 24 तारखेला घरचा साथ चिमण्या आणि शंभू पळताना दिसल, तेव्हा वेट आणि वॉच.